तर मित्रांनो, मी वेदांत जोडले. आज खूप दिवसांनी अशाच ब्लॉग करायची इच्छा झाली म्हणून ब्लॉग करतोय. ॲक्च्युली माझी फ्रेंड आहे, तिने आता ब्लॉग सुरू केले. तिला इन्स्पायर करून मी आता परत ब्लॉग सुरू केले. असं काय प्लॅन नाही केला आज काय शूट करायचं काय नाही, असंच रँडमली आता माझ्या सगळ्यात आवडत्या ठिकाणी माझ्या गावाला चाललो आहे. 8-10 महिन्यानंतर मी आज व्लॉग करतोय परत. लास्टचा व्लॉग कुठला होता? आम्ही फ्रेंड्स सगळे गावाला गेलो, तो व्लॉग होता लास्टचा. त्याच्यानंतर आज मी खूप दिवसांनी व्लॉग करतोय, तर बघू काय पुढं आहे. ॲक्च्युली पप्पा रात्रीच गेलेत गावाला आणि मी आत्ता सकाळी उठून चाललो आहे. सो ठीक आहे, बघू आपण पुढे. चलो बाय. आत्ता हा नवीन पूल केला आहे आमच्या गावाला. आधी खूप जुना घाणेरडा पूल होता आणि इकडनं ओढा व्हायचा. म्हणजे इथं मी व्हिडिओ शूट वगैरे पण केलेला. इथं धबधबा होता छान, तर धबधब्यात मी शूट केलेला आहे. नंतर परत घाण रस्ता आहे. यो talking to the moon. Oh, yeah, I got it. Yes, yes, my baby, yes. गप्पे, मी आलेलो आहे गावाला. पावर यार काय शूटिंग करून फायदा नाही तुटलं. तुटलं नाही ते, नुसतं खाली डेटायचं असतं. काहीच मी आत्ता आमच्या घराच्या मागच्या बाजूला आहे आणि इथे बघू शकता केवढ्या साऱ्या पपाया आल्यात. खूप साऱ्या पपाया आल्यात, पण तसा एवढ्या असे गोड नाही आहेत, पण आहेत, चांगले आहेत. आणि हे आमचं आंब्याचं झाड, सर्वात भारीतलं झाड आहे आंब्याचं. त्याला नाही एवढा मोहर आलेला, पण ह्याला नाही आलेला आहे. खूप मोहर आला. केळीचं झाड, आणि हे आत्ताच पप्पांनी लागवड केली आहे. ही हे मिरचीचं आहे, हे भेंडीचं आहे. असं असे 3 कुठले तरी आहेत, मिरची, भेंडी आणि अजून एक कुठलं तरी. म्हणजे हे असतं ना, ह्याच्या आतमध्ये असतात ती रोपं, 1-1 रोपं असतात. 3 रुपयाला 1 रोप भेटतं. मग ते थोडे दिवस ह्याच्यात ठेवायचं, ह्याच्यातलं असं काढून तिथं लावायचं. इथं पण लावलेलं आहे. इथं मेथी आहे, नाही ती कोथिंबीर आहे. इकडं मेथी आहे, तिथं पण मेथी आहे, तिथं कोथिंबीर आहे. आणि तिकडं ते भुईमुग पेरला आहे. आणि इथं हे कोपऱ्यात ते लसूण आहे.
ही आपली पाण्याची टाकी आहे, इथं पावटा आहे आणि बाकी सगळी आंब्याची झाडं आहेत आपली. माझ्या डोक्यात म्हणजे इन फ्युचर असा विचार चालला आहे की हा पट्टा इथं दोन्हीकडं मिळून काहीतरी करायचं. आत्ता रिव्हील नाही करत आहे मी ते, पण काहीतरी करायचं आहे इथं, करणार ते डोक्यात आहे, बट ते रिव्हील नाही करत आहे आत्ता. हे बांबू आहे, एक बांबू लावला फक्त, एक बांबू. म्हणजे किती बांबू झालेत बघा. टॉमे, हा टॉमे चल खाली. आपलं जे घर आहे ना, म्हणजे मी इथं राहतो शिवण्यापासनं गाव फक्त 45 मिनिटाचं असं अंतर आहे, म्हणजे खूप जवळ आहे. म्हणजे मी आता जिथं ऑफिसला होतो म्हणजे मंडईत, तिथं जायला मला 1 तास लागायचा. म्हणजे मंडईपेक्षा जवळ माझं गाव आहे. सो म्हणजे अपडाऊन पण करू शकतो मी रोज गावाला. म्हणजे इन फ्युचर जर मी गावाला काय करायचं म्हणलं, जे माझ्या डोक्यात आहे, तर मी अपडाऊन पण करू शकतो. आपलं घर पण आहे गावाला, घरात पण राहू शकतो. म्हणजे जास्ती उशीर झाला काय झालं इथं पण राहू शकतो, तसं काय प्रॉब्लेम नाही आहे. फक्त आता करणं महत्त्वाचं आहे, म्हणजे सुरुवात महत्त्वाची आहे. एकदा ती किक बसली ना सगळं होईल. आणि जेवढं जेवढं मी निखरील ना, जसं जसं तसं खुस 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 तापवायचं होतं ना पहिले, त्याची काडी टाकून तापला असं चांगलं. आता माझ्या काकाच्या वावरात आहे. हे सगळे दिसत आहेत ना, ही सगळी हापूस आहेत. हे सगळं. आणि त्यांनी कसं केलं, आता हे जे समोरचं आहे हे हापूस होतं, पण ते तोडलं आणि त्याला कलम केला. ह्याला कलम म्हणतात. हे त्याने मागच्या वर्षी याची लागवड केली ती, हे कलम मागच्या वर्षी केलं तर. आणि त्याला आता 1 वर्षभरात एवढं आलं आहे. म्हणजे पुढच्या वर्षी याला आंबा येईल, पण त्याने आंबा न लावता त्याने कैरीचं केलं आहे. म्हणजे फक्त कैरी होणार याची, आणि तो बाजारात ती कैरी विकणार. हे जवळजवळ 1.5 एकर आहेत ना तिथपर्यंत लांब सरळ. हे आता आम्ही गवत जाळतोय. म्हणजे आमचा हा जो बांध आहे ना, ह्या बांधावर पूर्ण बघा वाळलेलं गवत आहे. आता हे सगळं गवत पेटत सगळं तेवढं बांध अख्खं जळणार. खालनं वावरात मी सगळे आत्ता काम करून आलो आहे आम्ही. म्हणजे मोस्टली काम काय होतं की ते जे गवत असतं वाळलेलं, हे बघा इथं तुम्ही बघता, हे असले गवत नाही, हे गवत ओढायचं, असं ओढून गठ्ठा करायचं त्याचा आणि ते जाळायचं. थोडेफार मी आता गावाकडचे थोडे सिनेमॅटिक शॉट काढतो आणि त्याचा पण एक ऑडिओ टाकून पण व्हिडिओ बनवूयात. चलो गाय. पडरा पाण्या कर पाणी पाणी शेत माझ लई तानिलं चात कामानी. शेत माझ लई तानिलं चात कामानी. बघ नांगरलं. गाईच आत्ता जेवण वगैरे सगळं झालं आहे. आता निघत आहोत आम्ही.
पप्पा रात्रीच आले होते. सो पप्पा वेगळ्या गाडीवर आणि मी वेगळ्या गाडीवर. आता दोघं आम्ही निघतोय. आता मी घरी जाऊन हा व्लॉग एडिट करेल. व्लॉग एडिट करून मग टाकेल. आता किती दिवस लागत आहेत त्याला बघू. प्रयत्न करेल मी आजच एडिट करून आजच टाकेल किंवा फार तर फार उद्या सकाळी टाकेल. ठीक आहे. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता प्रयत्न करेल की मी कंटिन्युअस इकडं तिकडं जिथं जिथं जाईल त्याचे ब्लॉग्स करून टाका. ओके. तोवर राडा राडा.